अर्जुन खोतकर यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करा अशी मागणी जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे। धुळे येथील गुलमोहर विश्रामगृहात खरं तर खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकाच्या खोलीमध्ये घवाड सापडले। या प्रकरणाच्या चौकशीची मागणी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे। अर्जुन खोतकर यांची हकालपट्टी करावी, अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा देखील कैलास गोरंट्याल यांनी दिलेला आहे। अंदाज कमिटीच्या नावाने अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर अशा लोकांकडून एकूण 15 कोटी रुपये त्यांनी जमा केले। त्या 15 कोटीपैकी 5 कोटी काल त्या विश्रामगृहामध्ये पकडले गेले आणि हे जे पैसे गोळा झाले त्याचा मुख्य आरोप अर्जुन खोतकर आहे। माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार की डायरेक्ट खोतकर इन्व्हॉल्व आहे, याच्यावर गुन्हे आपण दाखल का करत नाही, का केले नाही, त्याच्यावर तुम्ही कारवाई केल्या पाहिजे, नाहीतर आम्ही एक जनआंदोलन या माध्यमातून आम्ही करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।